केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव यांनी केले आवाहन। कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत परिवहन विभागाचा सविस्तर आढावा घेतला। परिवहन विभागाला ऊर्जितावस्था देत केएमटीला स्वयंपूर्ण व नफ्यात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। सभापतीपदी निवड झाल्यानंतर जाधव यांनी आज परिवहन कार्यालयास भेट देत विभागातील कामकाजाची माहिती घेतली। यावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी पीएन गुरव, ट्रॅफिक अधिकारी नितीन पोवार, लेखा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी, खरेदी अधिकारी संजय जाधव, आस्थापन व्यवस्थापक बानू साबळे, वर्कशॉप इंचार्ज आर मोरे, प्रदीप मेहतर, दिनेश सोमन, संतोष लोखंडे आदी अधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली व परिवहन विभागाची माहिती घेतली। यावेळी सत्यजित जाधव यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बस सेवा वापरावे, बस स्थानके स्वच्छ ठेवणे, केएमटीचा कारभार सक्षम करणे यावर भर देण्यात येणार आहे। तसेच ठोक मानधनावर काम करणाऱ्या केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देण्यात येणार आहे। तसेच चालक व वाहनांचा विमा उतरवण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नूतन सभापती जाधव यांनी दिले। तसेच हातकणंगले, इचलकरंजी परिसरात केएमटी बस सेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करणार असून केएमटी विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी अधिकाऱ्यांसोबत नियमित आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सत्यजित जाधव यांनी सांगितले। यानंतर नूतन सभापती जाधव यांनी शास्त्रीनगर येथील केएमटी वर्कशॉपला भेट देऊन स्टोअर, ऑइल असेंब्ली, डिझेल विभागासह विविध विभागांची पाहणी केली। वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।